की श्रीनगरमधनं एक विशेष विमान जे आहे ते मुंबई विमानतळाच्या T1 वरती दाखल झालेलं आहे आणि प्रवासी जे आहेत ते बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण या प्रवाशांशी बोलणार आहोत। श्रीनगरमधनं प्रवासी आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे। श्रीनगरमध्ये कधी गेलेला काश्मीरच्या ट्रिपसाठी? आम्ही 17 तारखेची आमची तिकीट होती। 17 तारखेची आमची तिकीट होती आणि आम्ही इथून पहिलं वैष्णवदेवी केलं। तिथून आम्हाला कळलं की जेव्हा श्रीनगर हायवे बंद झालेला आहे तेव्हा आम्हाला ब्लॉक करण्यात आलं। तिथून तर आम्हाला मुघल रोडवरून आम्ही श्रीनगरमध्ये पोहोचलो। खूप त्रास झाला कारण का तिकडे देखील ट्रॅफिक जॅम वगैरे ते सगळं चालू होतं आणि आमचा सेकंड डेच पहलगामला जाण्याचं प्लॅनिंग होता। 2 नाईट स्टेची बुकिंग पण होती तिकडे आणि नंतर मग अचानक कळालं की इकडे काही अनफोर्सिन सिच्युएशन झालेली आहे तर आम्हाला काश्मीरमध्ये राहायला लागलं। श्रीनगरमध्ये जिथे आमचा ड्रायव्हर होता त्यांच्याच घरी राहावं लागलं 2 दिवस आणि अनफॉर्च्युनेटली सेकंड डेलाच काश्मीर बंद झालेलं। त्याच्यानंतर देखील आम्हाला मग तिकडे 1 दिवस तिकडे आम्ही स्पेअर केला आणि आज शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेबांनी फ्लाईट अरेंज केली आमच्यासाठी, तेव्हा आम्ही इकडे मुंबईमध्ये पोहोचू शकतो। तुम्ही पुण्यातले रहिवासी आहात का? पुण्यातून तुम्ही पुण्यात कुठे राहता आणि बेसिकली नक्की प्रसंग घटना काय घडली? आता देखील तशीच परिस्थिती श्रीनगर काश्मीरमध्ये आहे? सर्वप्रथम मी राहायला मुंबईमध्ये आहे, दादरमध्ये राहतो आम्ही। मी माझ्या फॅमिलीकडे गेलेलो तिथे। परिस्थिती थोडी कठीणच आहे तिथे। जे पहलगाममध्ये घडलेलं आहे, जे काय झालेलं आहे तिथे, तर त्यानुसार इनफॅक्ट थोडा तर डिफिकल्टच आहे की कुठलेही टुरिस्ट आपल्या इकडच्या तिकडे प्रवास करतील। जे कोणी होते तिकडे सगळ्यांचं पॅनिक सिच्युएशन होती। त्याचबरोबर इनफॅक्ट फ्लाईट्सचे तिकीट्स आम्हाला एवढे महाग पडले तिकडे की म्हणजे फ्लाईट बुकिंग आम्ही करतोय 20,000च्या तिकीटला आणि पेमेंट होईपर्यंत त्या तिकीटची कॉस्ट 55,000 पर्यंत गेलेली। फायनली आम्हाला 25,000 तिकीट्स मिळालेले तिथे, पण इट्स नॉट वर्थ ऍक्च्युली आणि तिकीट्स आम्हाला 4 दिवसानंतरचे होते। हा संपूर्ण भयावह प्रसंग तुमच्या कुटुंबासह तुम्ही कसा अनुभवला? कारण की खरं तर पहलगाममध्ये ज्या ठिकाणी बैसर खेळ ज्या ठिकाणी गोळीबार झाला त्या गोळीबारामध्ये महाराष्ट्राचे देखील 6 पर्यटक मृत्युमुखी होते। इनफॅक्ट न्यूजमध्ये ऐकलं आम्ही इनफॅक्ट की महाराष्ट्र पुणे ह्या ठिकाणीचे देखील रहिवासी तिकडे होते, डोंबिवलीकडचे। आता देखील आमच्या फ्लाईटमध्ये काही कुटुंब असे होते की जे पुण्यातून आलेले आणि त्यांच्यात देखील एका व्यक्तीला गोळे मारून ठार करण्यात आलेला होता तिथे आणि एका व्यक्ती जखमी होता। ते देखील एक कुटुंब आमच्या फ्लाईट्समध्ये आमच्या बरोबरच होतं तिथे। खरं तर आपण पाहिलं की हे दादरचं कुटुंब आहे, हे देखील या ठिकाणी काश्मीरमधनं विशेष विमानाने आलेलं आहे। आपण दुसऱ्या कुटुंबाशी बोलणार आहोत। आपलं कश्मीर से आए हो, क्या वहाँ की परिस्थिती और क्या वहाँ की परिस्थिति मतलब सब टूरिज्म डरे हुए हैं। दे वांट टू कम बैक एज सुन एज टू देयर प्लेस। जितना जल्दी हो सके वो लोग वहाँ से निकल के यहाँ पे आ जाए, अपनी अपनी जगह पे पहुँच जाए। उनको जो फ्लाइट मिल रही है, जहाँ पे जो मिल रहा है वो सब जाना चाहते हैं। कोई रुकना नहीं चाहता है। मैं चाहूंगा कश्मीर कोई ना जाए, जाना है तो सिर्फ माता वैष्णो देवी दर्शन करो और वापस आओ, ना जाए टूरिज्म कश्मीर ना जाए। कहाँ से हो, मुंबई से कि पुणे से? मैं बेंगलोर से हूँ। कितने दिन आप कश्मीर में रहे और जब वो पहलगाम में हल्ला हुआ आप कहाँ पर थे? 1 दिन पहले जब पहलगाम में हमला हुआ हमें श्रीनगर में था, मैं निकलना था वहां से। क्यों? मैं लैंडस्लाइड से भी बचा हूँ। फ्रैक्शन ऑफ सेकेंड से मैं लैंडस्लाइड से बचा हूँ और सेकेंड टाइम पहलगाम में कुछ होते होते वहां से भी बच गया हूँ मैं। खरं तर आपण पाहिलं की ह्या संपूर्ण पर्यटकांच्या वेदना आहेत। पर्यटक म्हणतात की आम्ही मोठ्या संपूर्ण संकटातून वाचलेलो आहोत आणि या ठिकाणी आलेलो आहोत असं या पर्यटकांचं म्हणणं आहे। आपण या पर्यटकांशी बोलणार आहोत। कुठून आलात आणि तुम्ही कुठेच रहिवासी आहात राज्यातले? महाराष्ट्रात पुण्यातले राहणारे आहे। काश्मीरला जाऊन आलो, काश्मीरवरून आलो परत रिटर्न। आम्हाला शिंदे साहेबांचं खूप सहकार्य लाभले होते। परंतु कधी तुम्ही गेलात? कारण की पहलगामला ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस तुम्ही कुठे होता? तिथून एक पहलगाम जवळच होतो आम्ही तिथं, पण आम्हाला तिथं अडवण्यात आलं की पुढे जाऊ दिलं नाही। सिक्युरिटी गार्डने आम्हाला अडवलं, त्याच्यामुळे आम्ही वाचलो आणि नंतर शिंदे साहेबांच्या कृपेने आम्ही परत सुखरूप पोहोचलो। परिस्थिती काश्मीर आणि श्रीनगरची तशीच आहे का जशी करावा लागला त्या ठिकाणी? काही नाही, आम्हाला 4 तास मध्ये रस्त्यात थांबवण्यात आलं कारण पुढे भयानक परिस्थिती झाली होती। नंतर मग आम्ही एका कॉटेजवरती राहिलो, त्यानंतर आम्हाला श्रीनगरला आलो आम्ही 4 सकाळी पहाटे आणि मग शिंदे सरांनी आमच्यासाठी फ्लाईटची व्यवस्था करून आम्हाला सुखरूप मुंबईला पोहोचवलं।
त्यांचे खूप खूप आभार आहेत. खरं तर आपण पाहिलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार जे आहेत या संपूर्ण कुटुंबाकडनं मानण्यात येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण काही अजून प्रवाशांशी बोलणार आहोत. खरं तर हे सर्वच प्रवासी जे आहेत ते या ठिकाणाहून आलेले आहेत. आपण या महिला छोटे मुलं देखील आहेत या महिलांकडे आपण बोलणार आहोत. खरं तर लहान लहान मुलांना तुम्ही घेऊन काश्मीरला गेलेलात, किती तारखेला गेलात आणि राज्यातले तुम्ही कुठचे रहिवासी आहात? आम्ही 17 तारखेला गेलो आणि येणार होतो आम्ही 27 तारखेला आणि आम्ही पुण्याहून आलोय महाराष्ट्रामधनं. परंतु तुम्ही कुठे अटकलात? कारण की हॉलिडेजचा ग्रुप पूर्ण 41 जणांचा घेऊन आलेलो आहे. तर आमच्याबरोबर ज्येष्ठ नागरिक पण होते आणि लहान मुलं पण होती. पण त्यांचीही आम्ही उत्तमरित्याने एकदम राहण्यासाठी सोय केलेली होती आणि शिंदे सरांनी सुद्धा आमची खूप छान सोय केली येण्याची. परंतु ज्यावेळेस पहलगाममध्ये हल्ला झाला पर्यटकांवरती त्यावेळेस तुम्ही पहलगाममध्ये तुम्ही होता का आणि किती डिस्टन्सच्या अंतरावरती होता आणि काय परिस्थिती होती तिथे? आम्ही 20 किलोमीटर पहलगामपासून लांब होतो. 20 किलोमीटरवरती आम्हाला तिथे थांबवलं गेलं. आम्हाला पुढे जाऊन दिले नाही. मग आम्ही तिथेच थांबलो. मग एखादं तिथलं हॉटेल बघितलं आम्ही आणि सगळ्या 41 जणांना आम्ही राहण्याची सोय केली हॉटेलमध्ये. का तर लहान मुलगी देखील आहे, त्यांची मुलगी आहे. तुझं नाव काय आणि तुम्ही हा संपूर्ण अनुभवला का? काय झालेलं घडलेलं? माझं नाव रोहिणी. माझं नाव रुही निकम. मी पुण्यातनं आले. ज्यावेळेस तुमची मम्मा तुम्ही सगळे एकत्र होता काश्मीरमध्ये त्यावेळेस काय झालेलं? काय तुम्हाला भीती वाटली? खूप वाटली. पण आम्ही सेफ होतो. खरं तर लहान मुलगी आहे, त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करता येत नाही. परंतु त्यांच्या आईने देखील या सगळ्या संदर्भात बोलताना सांगितलं की आम्ही सेफ आहोत. खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या संदर्भात पुढाकार घेतला आणि आम्हाला श्रीनगरमधनं मुंबईमध्ये या ठिकाणी आणलेलं आहे. आपण अजून काही पर्यटक आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. श्रीनगरमधनं आलात, कधी आलात आणि तुम्ही राज्यातले कुठचे पर्यटक आहात? म्हणजे राज्यामध्ये तुम्ही कुठे राहता? पुण्याला, ठाण्याला? मी घाटकोपरला राहतो, भटवाडीमध्ये राहतो घाटकोपरला मी. आणि आत्ताच आम्ही आरावे केलाय. तर आमचा अनुभव असाच होता काय आम्हाला तिकडच्या लोकांनी सपोर्ट चांगल्यापैकी केला. म्हणजे जे तिकडचे लोकल ड्रायव्हर्स जे वगैरे होते त्यांनी चांगला सपोर्ट केला आम्हाला. आणि आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी जे फ्लाईटची व्यवस्था केली त्याच्यासाठी आम्ही इकडे त्यांचे खूप आभार मानतो. आणि त्यांनी सगळं एवढं केल्यामुळे आम्ही इथेपर्यंत पोहोचू शकलो. खरं तर पहलगाममध्ये ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस तुमचं कुटुंब आणि तुम्ही एकंदरीतच कुठे होतात आणि या हल्ल्याचा तुम्हाला काही फरक पडला का? कारण की प्रत्येक जण धावत पळत होता, प्रत्येकाला पोलिसांनी आर्मीने अडवलेलं होतं ठिकठिकाणी. आम्हाला फरक पडला थोडासा. तसा नाही म्हटलं तर आम्ही पार्किंगमध्ये आमच्या गाड्या लावलेल्या होत्या आणि त्यामुळे काय आलं सगळीकडे अफरातफर झाली. आम्ही पार्किंगमध्ये असल्यामुळे आम्हाला कमीत कमी 10 वाजता तिथे एकांत असताना आम्हाला तिथे राहावं लागलं. आणि मग आमच्याबरोबर एक कॅज्युअलिटी झालेली. मिस्टर देसले म्हणून जे होते, दीपक देसले म्हणून, ते आमच्या ग्रुपमधलेच होते आणि त्यांची बॉडी मिळेपर्यंत आम्हाला खूप वेळ लागला. पण सगळं ते व्यवस्थित झाली. तुम्हाला कोणत्या टुरिस्ट ग्रुपने घेऊन गेलेलं होतं की तुम्ही इंडिव्हिज्युअल ग्रुप काढला? निसर्ग टूर पनवेल मिस्टर प्रबोध ओक आणि या सगळ्या ट्रॅव्हल्स एजन्सीजकडनं तुमची योग्य काळजी घेतली गेली का? आणि अगदी आम्ही ते शब्दात सांगू नाही शकत एवढी आमची त्याने काळजी घेतली. दीपक म्हणजे देसले तुमच्या बरोबर आता नाहीये, जे देसले तुमच्या बरोबर 4-5 दिवसा अगोदर होते. आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि आम्हाला खूप म्हणजे 2-3 दिवस आम्ही त्यांच्या बरोबर होते. खूप चांगली व्यक्ती होती ती, अक्षरशः चांगली. त्यांच्या मिसेस बरोबर आम्ही 3 वाजेपर्यंत होतो.